The name of our first chapter is The Living World Adaptations and Classifications. We have studied what is meant by adaptation and adaptations in plants. In that, we also have seen or we also studied adaptation in aquatic plants, adaptation in desert plants, adaptation in plants of snowy regions, adaptation in plants of forest regions. हे सगळं आपण पाहिलेलं आहे, हे सगळं आपण अभ्यासलेलं आहे. As well as we have studied adaptation in grassland plants, adaptations for ingestion of food in plants. We also have seen adaptation in animals. In that we have studied 2 points: adaptation in aquatic animals and adaptation in amphibians. Now we are going to study in today's class adaptation in forest and grassland animals. Adaptation, we are going to study the third point: adaptation in forest and grassland animals. Adaptation in forest and grassland animals. Also, we are going to study adaptation in desert animals. Adaptation in desert animals. As well as we'll study today adaptation in animals of snowy regions. Adaptations adaptation in animals of snowy regions. And as well as adaptation in aerial animals. Adaptations in aerial animals. Thus, today we are going to study adaptation in forest and grassland animals. Also, we will study adaptation in desert animals, adaptation in animals of snowy regions, adaptation in aerial animals. हे पॉइंट्स आपण आज बघणार आहोत. आता आपण डायरेक्टली आपल्या पुस्तकाकडे जाऊया आणि त्याच्यामध्ये आपण डीपली स्टडी करूया. जस्ट अ मिनिट. बघा, we have studied adaptation in animals. aquatic animals मधलं adaptation आपण बघितलं आहे. त्याचप्रमाणे amphibians यामधील सुद्धा adaptation आपण बघितलं आहे. आज आपल्याला adaptation in forest and grassland animals बघायचं आहे. फॉरेस्ट आणि ग्रासलँड आपल्याला माहिती आहे, फॉरेस्ट ॲनिमल्स आणि ग्रासलँड ॲनिमल्स मधलं अडॅप्टेशन आपण इथं आज बघणार आहोत. यामध्ये
बघा, फॉरेस्ट आणि ग्रासलँड मध्ये कुठल्या प्रकारचे अॅनिमल्स राहतात हे आपण मागील पॉइंट मध्ये अडॅप्टेशन इन प्लांट्स मध्ये सुद्धा बघितलं की कार्निव्होरस अॅनिमल्स आणि हर्बिव्होरस अॅनिमल्स, देअर आर टू टाइप्स ऑफ अॅनिमल्स विच लिव्ह इन forest and grassland. Carnivorous animals just like wild dog, fox, tiger, lion, these are found in forest and grassland. And herbivorous animals like deer, these are deer, rabbit, these are found in grasslands. मग आता हे कार्निव्होरस म्हणजे काय, हर्बिव्होरस म्हणजे काय, हे सुद्धा आपल्याला महत्वाचं म्हणजे माहित पाहिजे. कार्निव्होरस म्हणजे जे प्राणी इतर प्राण्यांवर जगतात, इतर प्राण्यांना स्वतःचं भक्ष्य किंवा अन्न म्हणून खातात, त्यांना आपण कार्निव्होरस असं म्हणतो. आणि जे प्राणी शाकाहारी असतात म्हणजे गवत, वनस्पती, प्लांट्स लिव्हज ऑन animals depending on plants for their food, these are called as herbivorous animals. जे प्राणी वनस्पतींवरती किंवा गवत खाऊन जगणारे असतात किंवा अन्नासाठी जे वनस्पतींवर अवलंबून असतात, अशा प्रकारच्या प्राण्यांना आपण काय म्हणतो, हर्बिव्होरस अॅनिमल्स असं म्हणतो. मग आता हे कार्निव्होरस अॅनिमल्स आणि हर्बिव्होरस अॅनिमल्स हे दोन्हीही प्रकारचे प्राणी फॉरेस्ट आणि ग्रासलँड मध्ये आढळून येतात. मग त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे चेंजेस झालेले असतात की जेणेकरून ते तिथं सर्वाइव्ह होऊ शकतात किंवा तिथं ते व्यवस्थितपणे जगू शकतात. कार्निव्होरस animals have strong legs to run fast and capture their prey. कार्निव्होरस अॅनिमल्स मध्ये अतिशय स्ट्रॉंग असे लेग्स असतात, त्यांचे पाय अतिशय मजबूत असतात आणि त्यामुळे ते भक्ष्याला पकडण्यासाठी जोरात धावू शकतात. त्याचप्रमाणे दे हॅव क्लॉज अँड देअर कॅनिन टीथ आर शार्प अँड पॉइंटेड. त्याचप्रमाणे त्यांना नखे असतात आणि त्याचप्रमाणे त्यांची जे दात असतात ते ज्याला आपण कॅनिन टीथ म्हणजे सुळे असं म्हणतो, तर हे सुळे अतिशय टोकदार असतात जेणेकरून ते भक्ष्य गच्चपणे किंवा जास्तीत जास्त जोरात व्यवस्थित पकडू शकतात. त्याच्यानंतर वाघाच्या बाबतीत, टायगरच्या बाबतीत इथे एक महत्वाचा पॉइंट आहे. टायगर्स हॅव पॅडेड पॉज. व्हॉट इज मीन बाय पॅडेड पॉज म्हणजे वाघाचे किंवा जे पाय असतात, जे पंजे असतात, हे गादीसारखे असतात. कशामुळे? धिस इनेबल्स देम टू सायलेंटली स्टॉक देअर प्रे अँड कॅप्चर इट इझिली. यामुळे फायदा काय होतो, तर गादीसारखे पॉज किंवा पंजे असल्यामुळे सायलेंटली म्हणजे तो चालताना किंवा हालचाल करताना त्या पायांचा आवाज होत नाही आणि भक्ष्याचं लक्ष डायव्हर्ट न होता तो त्याला सहजपणे कॅप्चर करू शकतो. The eyes of predatory carnivores are located in front of their head. अतिशय डोक्याच्या या समोर त्यांचे डोळे असतात आणि त्यामुळे इट हेल्प देम टू स्पॉट देअर प्रे फ्रॉम द लॉंग डिस्टन्स. दुरून सुद्धा त्यांना स्वतःची शिकार पकडता येते किंवा स्वतःची शिकारीला ओळखता येते. त्यासाठी अगदी त्यांच्या डोक्याच्या फोरहेडच्या वरती त्यांचे डोळे असतात. त्याच्यानंतर हर्बिव्होरस प्राण्यांमध्ये, हर्बिव्होरस प्राणी किंवा ज्याला आपण शाकाहारी प्राणी असं म्हणतो, जस्ट लाईक डिअर, द आईज ऑफ हर्बिव्होरस आर बिलो द फोरहेड. फोरहेडच्या अगदी खाली हर्बिव्होरस प्राण्यांच्या आईज असतात. अँड ऑन आयदर साइड ऑफ हेड, this gives them wide angle vision which help to protect them from predators. आता जसं शिकार करण्यासाठी कार्निव्होरस अॅनिमल्स मध्ये अडॅप्टेशन्स झालेले आहेत, तसं हर्बिव्होरस अॅनिमल्स मध्ये शिकारीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही अडॅप्टेशन्स झालेले आहेत. तर त्यापैकी महत्वाचं अडॅप्टेशन म्हणजे काय, डोक्याच्या दोन्ही साइडला त्यांचे डोळे सिच्युएटेड असतात, ज्यामुळे त्यांना जास्तीत जास्त अँगल मध्ये दृष्टी पाहता येतं, लांबचं पाहता येतं आणि त्यामुळे लांबच शिकार असताना सुद्धा त्यांना ते दिसतं, त्याच्यापासून स्वतःचं प्रोटेक्शन करता येतं. देअर लेग्स आर लॉंग अँड टेपरिंग विथ स्ट्रॉंग हूज which enables them to run fast
टेकिंग लॉंग लीप्स. बघा, या प्राण्यांचे जे पाय असतात ते पाय बारीक निमुळते आणि मजबूत असतात. बारीक निमुळते आणि मजबूत असतात आणि त्यांच्या पायांना असे खूर असतात. तुम्हाला माहितीये खूर म्हणजे असा दगडासारखा टणक भाग. आणि त्यामुळे काय होतं की ते खूप लांब लांब उंच उंच उड्या मारून आणि लांब लांब उड्या मारून जोरामध्ये वेगाने धावू शकतात आणि शिकारीपासून स्वतःचं संरक्षण करू शकतात. Their long and freely moving ears can receive sounds from long distance. या हार्बिव्होरस प्राण्यांचे जे कान असतात हे लांब असतात आकाराने आणि मूव्हिंग असतात, ते हालचाल करतात. कान त्यांचे हालचाल करतात आणि म्हणून ज्या ठिकाणाहून आवाज येतोय त्या ठिकाणी बरोबर त्या आवाजाचा ते वेध घेऊ शकतात. त्या आवाजाच्या दिशेने ते त्यांना लवकर लक्षात येतं. त्याचप्रमाणे डिअर अँड ब्लॅक बक्स have colors that merge with their surroundings. Their teeth are strong for chewing tough plant materials. काळवीट, हरण यासारखे जे प्राणी आहेत यांचा जो रंग आहे हा रंग ते ज्या भागामध्ये राहतात, गवताळ भागामध्ये किंवा ज्या फॉरेस्ट मध्ये राहतात त्याच्याशी असा मिळता जुळता, त्यांच्या परिसराशी मिळता जुळता असतो आणि म्हणून ते लपलेले शिकाऱ्याला लवकर लक्षात येत नाहीत. त्याचप्रमाणे त्यांचे दात सुद्धा मजबूत असतात, जेणेकरून वनस्पतींची खोडं ते चावून व्यवस्थितपणे खाण्यासाठी त्यांचे दात हे मजबूत असतात. तर अशा प्रकारे वी हॅव सीन द अडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स. फॉरेस्ट आणि ग्रासलँड ॲनिमल्स मध्ये होणारं अडॅप्टेशन आपण बघितलं. कोणते महत्वाचे अडॅप्टेशन्स त्यांच्यामध्ये झालेले आहेत? दे हॅव शार्प कॅनिन टीथ, padded paws, and eyes are located at in front of head. These are adaptations in carnivorous animals. Strong legs. And herbivorous मध्ये कोणकोणते? तर eyes are located below the forehead on either side of head, and their legs are very strong, long, tapering and strong hooves which enables them to run fast. त्याच्यानंतर freely moving ears. These are the adaptations in herbivorous animals which lives in grassland and forest. Now we are going to study adaptations in desert animals. Adaptations in डेझर्ट ॲनिमल्स. डेझर्ट म्हणजे काय ते आपण बघितलं. डेझर्ट प्लांटचं अडॅप्टेशन सुद्धा आपण बघितलं. वाळवंटामध्ये जे प्राणी राहतात त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे अडॅप्टेशन्स झालेले आहेत हे आपण आता बघूया. वी हॅव सीन दॅट देअर इज स्कॅर्सिटी ऑफ वॉटर इन डेझर्ट लँड. डेझर्ट लँड मध्ये किंवा वाळवंटामध्ये काय असतं? सिव्हिअर स्कॅर्सिटी ऑफ वॉटर. पाण्याचं अतिशय दुर्भिक्ष असतं. Hence, desert animals have thick skin to prevent loss of water from the body. त्यामुळे डेझर्ट ॲनिमल जस्ट लाईक कॅमल. We have some pictures here of desert animals: camels, rats, snakes, etc., lizards, spiders. These are the examples of animals which found in desert land. वाळवंटामध्ये राहणाऱ्या प्राण्यांची इथं काही चित्र दिलेली आहेत. तर याच्यामध्ये महत्वाचं काय आहे? तर डेझर्ट मध्ये पाण्याची कमतरता असते आणि म्हणून शरीरातलं पाणी टिकून राहण्यासाठी या डेझर्ट ॲनिमल्सची जी त्वचा असते ही त्वचा कशी असते? थिक असते, जाड असते. देअर लेग्स आर लॉंग विथ फ्लॅट अँड कुशन सोल्स. कॅमलचे जर आपण पाय बघितले तर ते अतिशय उंच असतात, लॉंग असतात, लांब असतात आणि फ्लॅट अँड कुशन सोल. त्यांच्या पायांचा आकार हा खालचा सपाट आणि गादी सारखा असतो. याचा काय फायदा होतो? तर ह्या फ्लॅट आणि कुशन सोल्स मुळे ते वाळूमध्ये फास्टली चालू शकतात. वाळूमध्ये व्यवस्थितपणे चालू शकतात. आपण जर प्रयत्न केला वाळूमध्ये चालण्याचा तर आपल्याला फास्टली चालता येत नाही. परंतु उंटासारखे जे प्राणी आहेत ज्यांचे पाय हे फ्लॅट आणि कुशन्ड असतात आणि त्यामुळे त्यांना वाळवंटामध्ये चालण्यास मदत होते.
The nostrils are protected by folds of skin. The eyelashes are long and thick. त्याचप्रमाणे त्यांच्या ज्या नाकावर त्वचेची एक घडी असते आणि पापण्या लांब आणि जाड असतात. हे वाळवंटातले जे प्राणी आहेत, काही प्राणी जसं की उंदीर, साप, कोळी, सरडे, रॅट, स्नॅक्स, स्पायडर्स, लिझार्ड्स इट्सेट्रा, हे काय करतात? दे लिव्ह डीप इन बरोज ड्युरिंग डे टाइम अँड ऍक्टिव्ह ऍट नाईट. ते दिवसभर काय करतात तर वाळूमध्ये खोलवर केलेल्या बिळामध्ये दिवसभर राहतात आणि रात्री ते काय होतात ऍक्टिव्ह, ज्याला आपण निशाचर प्राणी असं म्हणतो, तर रात्री ते ऍक्टिव्हेट होतात. तर हे काही ऍडॅप्टेशन्स आहेत जे की आपण डेझर्ट अॅनिमल्स मध्ये बघतो. वाळवंटी भागामध्ये राहणाऱ्या प्राण्यांमध्ये होणारे ऍडॅप्टेशन्स. कोणते ऍडॅप्टेशन्स? देअर स्किन इज व्हेरी थिक, they have flat and cushioned soles of legs, nostrils are protected by fold skins, eyelashes are long and thick, and they burrows deep into the they live deep burrows during daytime and active at night. These are some adaptations in desert animals. Now we are going to study the adaptations in snowy region animals. Adaptations in snowy region animals. Which animals found in snowy regions? Yak, polar bear, white fox, silver fox. These are some examples of animals which found in स्नोवी रिजन्स. स्नोवी रिजन्स म्हणजे काय आपण बघितलं, बर्फाळ प्रदेश. पोलार रिजन्स हे मोस्टली स्नोवी रिजन्स आहे. आपल्या ध्रुवीय प्रदेशामध्ये सतत बर्फ पडतो आणि हे प्राणी पोलार रिजन्स मध्ये किंवा स्नोवी रिजन्स मध्ये आढळतात. त्याचप्रमाणे माउंटेन गोट, सायबेरियन हस्की डॉग, स्नो लिपर्ड, these are also examples of animals found in snowy regions. स्नोवी रिजन्स मध्ये कोणकोणते प्राणी आढळतात? तर याक, ज्याला आपण वनगाय असं म्हणतो, पोलार बियर, व्हाईट फॉक्स, सिल्व्हर फॉक्स, माउंटेन गोट, सायबेरियन हस्की डॉग, स्नो लिपर्ड. These are some examples of animals found in snowy region. What are the adaptations इन स्नोवी रिजन एनिमल्स? मग त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे मेन ऍडॅप्टेशन्स झालेले आहेत? तर व्हाईट और सिल्वर बॉडी कलर. द बॉडी कलर ऑफ दीज एनिमल्स मोस्टली व्हाईट और सिल्वर. या प्राण्यांचा स्नोवी रिजन्स मध्ये किंवा बर्फाळ प्रदेशामध्ये राहणाऱ्या प्राण्यांचा कलर मुख्यतः पांढऱ्या रंगाचा असतो. Long thick hair on the skin are typical characteristics of animals of snowy region. त्याचप्रमाणे त्यांच्या त्वचेवरती दाट आणि लांब केस असतात. यामुळे काय होतं, ह्या पांढऱ्या रंगाचे ते असतात आणि त्यांच्या त्वचेवर लांब दाट पांढरे केस असतात. याचा तिथं राहण्यासाठी, त्या प्रदेशात राहण्यासाठी त्यांना काय उपयोग होतो? त्यांचा पांढरा रंग असल्यामुळे शिकाऱ्यांपासून त्यांचं संरक्षण होतं, बर्फामध्ये सहजपणे त्यांना लपता येतं. आणि दाट केस असल्यामुळे, दाट आणि लांब केस त्वचेवर असल्यामुळे या केसांमुळे थंडीपासून, बर्फाळ प्रदेशामध्ये अतिशय थंडी असतं, -°C पर्यंत तिथलं तापमान असतं आणि त्यामुळे या थंडीपासून त्यांचा काय होतो, बचाव होतो. तर अशा प्रकारे we have seen the adaptation in animals of snowy region. बर्फाळ प्रदेशामध्ये राहणाऱ्या प्राण्यांमध्ये होणारं ऍडॅप्टेशन आपण बघितलं. Now we are going to study adaptation in aerial animals. एरियल म्हणजे काय आहे? हवेत संचार करणारे प्राणी. हवेत संचार करणारे मोस्टली कोण आहेत? बर्ड्स आहेत. हवेमध्ये कोण संचार करतं? बर्ड्स. मग ह्या बर्ड्स मध्ये हवेत संचार करण्यासाठी कुठल्या प्रकारचे चेंजेस, कुठल्या प्रकारचे ऍडॅप्टेशन्स झालेले आहेत ते आपण आता इथं बघणार आहोत. बघा, ऍडॅप्टेशन इन
एरियल ॲनिमल्स, हवेत संचार करणारे पक्षी किंवा प्राणी यांच्यामध्ये होणारं अनुकूलन. The spindle-shaped body of birds also minimizes the resistance of air while flying. पक्ष्यांच्या शरीराचा आकार कसा असतो? दोन्ही बाजूंनी निमुळता असतो. स्पिंडल शेप म्हणजे काय? दोन्ही बाजूंनी किंवा दोन्ही टोकांनी निमुळता असतो. या निमुळत्या आकारामुळे काय होतं? त्यांना उडताना हवेचा विरोध होत नाही. हवेमध्ये ते सहजपणे उडू शकतात. विथ हॉलो बोन्स, त्यांचे बोन्स किंवा जे हाडे असतात, पक्ष्यांची हाडे असतात, जी पोकळ असतात, भरीव नसतात ती हाडं. पक्ष्यांची हाडे कशी असतात? पोकळ असतात. आणि या पोकळ हाडांमुळे काय होतं? त्यांचं वजन कमी होतं. दे हॅव लाईट वेट, ते लाईट वेट होतात आणि त्यामुळे उडण्यास त्यांना त्याच्यासाठी मदत होते. बॉडी इज कव्हरिंग विथ फीदर्स अँड मॉडिफिकेशन ऑफ फोर लेग्स इनटू विंग्स. त्यांचं शरीर हे पिसांनी किंवा पंखांनी आच्छादलेलं असतं आणि त्यांच्या पुढच्या दोन पायांचं रूपांतर हे पंखात झालं असतं, ज्याचा उपयोग त्यांना हवेत उडण्यासाठी होतो. कोणकोणते बदल झालेले आहेत? कोणकोणते अडॅप्टेशन्स झालेले आहेत पक्ष्यांमध्ये? देअर बॉडी इज स्पिंडल शेप, त्यांच्या शरीराचा आकार हा दोन्ही टोकांनी निमुळता असतो. दे हॅव हॉलो बोन्स, त्यांचे हाडे ही पोकळ असतात. देअर बॉडी इज कव्हर्ड विथ feathers and the four legs are converted into wings. त्यांच्या पुढच्या दोन पायांचं रूपांतर हे कशात झालेलं असतं? पंखांमध्ये झालेलं असतं. Their body is light in weight and adapted for flying. हाडे पोकळ असल्यामुळे त्यांची बॉडी ही वजनाने अतिशय हलकी असतात पक्षी, आणि म्हणून उडण्यासाठी त्यांना या वजन कमी असल्यामुळे उडण्यासाठी त्यांना त्याची मदत होते. द बॉडी ऑफ इन्सेक्ट्स, The body of insects are also light in weight and tapers both ends. ज्याप्रमाणे पक्ष्यांचा आकार हा दोन्ही बाजूनी किंवा दोन्ही टोकांनी निमुळता असतो, इन्सेक्ट्सचा आकार सुद्धा दोन्ही बाजूंनी निमुळता असतो, दोन्ही टोकांनी निमुळता असतो. They can fly with 2 pairs of wings and also walk with 6 stick-like legs. हे इन्सेक्ट्स जे आहेत ते दोन पंखांनी उडू शकतात आणि 6 छोटे छोटे पाय असतात स्टिक लाईक, त्यांनी ते चालू सुद्धा शकतात. त्याच्यानंतर बॅट किंवा वटवाघूळ ज्याला आपण म्हणतो, बॅट कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ पेंटॅगियम, अ थीन फोल्ड ऑफ स्किन बिटवीन देअर फोर लेग्स अँड हाइंड लेग्स. बॅटच्या किंवा वटवाघूळ ज्याला आपण म्हणतो, या वटवाघळाच्या पुढच्या पायांच्या बोटांमध्ये त्वचेचे पडदे असतात. वटवाघळाला पंख सुद्धा नसतात. वटवाघळाचे पंख म्हणजेच काय असतं की त्यांचे जे पुढचे पाय असतात, या पायांच्या बोटामध्ये त्वचेचे असे पडदे असतात आणि या पडद्यांच्या सहाय्यानेच वटवाघूळ हे काय करतं? उडू शकतं, हवेमध्ये उडू शकतं. दिस इज ऑल्सो अडॅप्टेशन इन बॅट. बॅट मध्ये झालेलं हे काय आहे? अडॅप्टेशन आहे. कशासाठी? हवेमध्ये संचार करण्यासाठी, फॉर फ्लाइंग, हवेमध्ये उडण्यासाठी. तर आपण वी हॅव सीन अडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स. एरियल ॲनिमल्स मधलं अडॅप्टेशन म्हणजेच थोडक्यात बर्ड्स मधलं अडॅप्टेशन आपण बघितलं. काय काय बघितलं? स्पिंडल शेप बॉडी, त्याच्यानंतर हॉलो बोन्स, body is covering with feathers, modification of four legs into wings, as well as light in weight, and for bat, the thin fold of skin between their forelegs and hind legs. This helps them to fly in the sky. In this way, we have seen adaptation in aerial animals. The last point we are going to study today is adaptation in reptiles. हा एक पॉइंट आपण घेऊन टाकूया. होतोय आपला 1-2 मिनिटातच हा पॉइंट होतोय. हा पण अतिशय छोटा पॉइंट आहे. रेप्टाइल्स म्हणजे काय? रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे प्राणी.
रेप्टाइल्स म्हणजे काय? सरपटणारे प्राणी, जमिनीवरती सरपटणारे, झाडावरती सरपटणारे आपण असे प्राणी आजूबाजूला बघतो, ज्यांची उदाहरणे किंवा ज्यांची चित्र इथं दिलेली आहेत बघा. विच आर द एक्झाम्पल्स ऑफ रेप्टाइल्स? लिझार्ड, त्याच्यानंतर स्नेक, त्याच्यानंतर टॉर्टॉइज सुद्धा इथं दिलेलं आहे. दीज आर सम ॲनिमल्स विच आर रेप्टाइल्स, जे सरपटणारे आहेत हे प्राणी. तर त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे ॲडॅप्टेशन्स झालेले आहेत, तर हे आपण आता इथं बघणार आहोत. Animals like house lizard, garden lizard, crocodile use their muscles for creeping. या प्राण्यांच्या ज्या मसल्स असतात, ह्या मसल्स स्ट्रॉंग असतात आणि हे प्राणी क्रीपिंग करण्यासाठी म्हणजे सरपटण्यासाठी त्या मसल्सचा वापर करतात. कोणकोणते? हाऊस लिझार्ड, गार्डन लिझार्ड, crocodile, etc. These animals uses their muscles for creeping. Similarly, they show adaptation in skin, soles and feet, body color, etc. या प्राण्यांच्या त्वचा, त्याच्यानंतर पंजे यांच्यामध्ये सुद्धा काय झालेलं असतं? ॲडॅप्टेशन झालेलं असतं. जसं की सापाची त्वचा ही कशी असते? खवलेयुक्त असते. बघा, हाऊस लिझार्ड अँड मॉनिटर लिझार्ड हॅव क्लॉड टोज. हाऊस लिझार्ड म्हणजे घरामध्ये आढळणारी जी पाल आहे, त्याचप्रमाणे मॉनिटर लिझार्ड आहे, त्यांच्यामध्ये नखयुक्त पंजे असतात आणि ते पातळ असतात, ज्याला आपण घोरपड असं सुद्धा म्हणतो. मॉनिटर लिझार्ड म्हणजे घोरपड, पाल यासारखे जे प्राणी आहेत, यांचे जे पंजे आहेत ते नखयुक्त असतात, त्यांच्या पंजांना नख असतात आणि त्यामुळे ते सरपटण्यासाठी, क्रिपिंगसाठी त्याची त्यांना मदत होते. त्याचप्रमाणे त्यांचे पाय हे पातळ असतात आणि सहजपणे त्याच्यामुळे ते क्रिपिंग करू शकतात. Lizard have clawed toes and thin soles, whereas snake have scaly skin. स्नेकला काय असतं? खवले असतात त्वचेवरती. स्नेकला काय असतं? खवलेयुक्त त्वचा असते सापाची. तर अशा प्रकारे देअर आर सम ॲडॅप्टेशन्स फाउंड इन रेप्टाइल्स और क्रीपिंग ॲनिमल्स. रेप्टाइल्स मध्ये, सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये कोणते बदल होतात? तर ते त्यांच्या मसल्स स्ट्रॉंग असतात आणि ते सरपटण्यासाठी मसल्सचा वापर करतात. त्याचप्रमाणे त्यांची पंजे ही नखयुक्त असतं, क्लॉड टोज असतात आणि ते पातळ असतात, ज्याचा वापर क्रीपिंगसाठी त्यांना होतो. आणि देअर स्किन हॅव स्केल्स, जस्ट लाईक स्नेक्स. सापासारखे काही प्राणी जे आहेत त्यांच्या त्वचेवरती खवले असतात. तर अशा प्रकारे आपण आजच्या पाठामध्ये कोणकोणते पॉइंट्स बघितले? तर ज्यामध्ये फर्स्ट पॉइंट आपण बघितला, ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स. फॉरेस्ट आणि ग्रासलँड ॲनिमल्स मध्ये होणारे ॲडॅप्टेशन बघितले. ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल्स आपण बघितले. स्नोवी रिजन्स मध्ये होणारे, प्राण्यांमध्ये होणारे ॲडॅप्टेशन्स आपण बघितले. ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स आपण बघितले. ॲडॅप्टेशन इन रेप्टाइल्स आपण बघितले. तर उद्या आपण बघणार आहोत ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स. त्याचप्रमाणे ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ सराउंडिंग्स आणि क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. हे 3 पॉइंट आपण उद्या बघूया. आणि आज आपण आता थोडीशी चर्चा करूया, एक 5 मिनिट चर्चा करूया.